मी त्याचे फायदे आणि तोटे. लहानपणापासून लग्न होईपर्यंत एकत्र कुटुंबात राहते. मला 3 चुलते, पप्पाला धरून 3 चुलते. आज तागायत मला 25 वर्ष झाली. माझं घर एकत्र आहे. एकत्रितपणात जी ताकद आहे ती एकटेपणात नाही. माझं सासर, आता आम्ही 4 जण आहे. माझं लग्न झाल्यावर मला वाटत होतं मी राहते का नाही, पण माझ्या सासू सासऱ्यांनी मिस्टरांनी मला ते जाणवू दिलं नाही. प्रत्येक गोष्टीत मोठे माणसांची आपण म्हणतो ना, काय म्हणतो, त्यांचा सल्ला घ्यावा आणि प्रत्येक वाईट अडीअडचणीत आपलं कुटुंब भक्कमपणे उभं राहतं. ही प्रत्येक काळाची गरज आहे. प्रत्येक आई वडिलांनी, चुलता चुलतींनी, भाऊ बहिणींचं प्रेम कसं असतं हे एकत्रित कुटुंबात जगता येतं आणि त्याचा लाभ मला ह्या आयुष्यात तर आला आहे. आज तायगायत माझं एकत्र कुटुंब आहे आणि मी सासरी 4 माणसात राहते, पण मला त्यांनी कधी जाणवू दिलं नाही. एकत्रित कुटुंबात राहण्याचे हे उपाय आहेत की प्रत्येक माणूस आपलासा वाटतो, त्याच्या पुढच्या चुका माफ करणं ही शिकवण भेटते. आणि आपण म्हणतो ना, इकडचं इकडं सांगायचं नाही, ते लहानपणी आजीनं शिकवलेलं असतं. हे मोठ्या कुटुंबातलं एक महत्वाचं पॉइंट आहे. आणि भावा बहिणीतलं, आजी आजोबा सोबत, चुलता चुलती सोबत जे नातं असतं हे आजच्या काळातील मुलांना शक्यता तर भेटणार नाही. का तर आज प्रत्येक सुशिक्षित माणसं विभक्त राहतात. ते माझ्या नशिबी आलं. मी मनापासून ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्याला एकत्रित कुटुंब मिळावं, सगळ्यांचं प्रेम, सहवास आणि प्रत्येक वाटेवर चालण्यासाठी प्रत्येक माणसाचा सल्ला एकत्रित कुटुंब राहण्याने मिळतो. धन्यवाद.